गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आपल्या जीवनामध्ये आपण पाहिलं असेल की प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडलेली घटना आहे ना, कोणत्या ना कोणत्या कारणासाठी घडत असते। पण जोपर्यंत आपल्या घरामध्ये वास्तुपुरुष आहे ना, तोपर्यंत किती जरी संकट आपल्या जीवनामध्ये आली ना, तरी मनुष्याच्या कोणत्याही केसाला धक्का लागत नाही। पण जोपर्यंत आपल्या घरातील वास्तुपुरुष निघून जातो तेव्हा मात्र मनुष्याची दयनीय अवस्था व्हायला सुरुवात होते। हा वास्तुपुरुष आपल्या घरामध्ये नक्की राहावा कसा, काय केल्यानं हा वास्तुपुरुष राहतो, त्या आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये हा वास्तुपुरुष असतो। कधी कधी त्या वास्तुपुरुषाला आपण कोंबून ठेवलेला असतं। तो वास्तुपुरुष आहे ना, तो आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करत नाही। पण हा वास्तुपुरुष जर सक्रिय असेल तर मनुष्याच्या जीवनामध्ये किती जरी वाईट घटना घडल्या ना, तरी त्या लगेच थोडक्यावर होतात। म्हणजे त्या लगेच काही क्षणामध्ये चांगल्यासुद्धा होतात। आपण कधी कधी म्हणतो ना की माझा ॲक्सिडेंट खूप मोठा होणार होता, मी मोठ्या पुलावरून पडलो, मोठ्या गाडीतून मी बचावलो, म्हणजे अजून कितीतरी मोठं काही होऊ शकत होतं, पण मी थोडक्यावर वाचवलो। ही भगवंताचीच कृपा आहे ना। जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये भगवंताची कृपा आहे ना, तोपर्यंत आपल्या केसाला सुद्धा धक्का लागू शकत नाही। म्हणजे काय बरं, म्हणजे जोपर्यंत तुम्ही महाभारतामध्ये पाहिलं असेल, जोपर्यंत श्रीकृष्ण अर्जुनासोबत होता ना, तोपर्यंत अर्जुनाचा केस कोणी वाकडा करू शकत होता का बरं? किती मोठं सैन्य कौरवांचं होतं तरी सुद्धा अर्जुनाला काहीच फरक पडला नाही, कारण मागे पुढे हा भगवंतच उभा होता ना। तसं आपल्या जीवनात सुद्धा आहे। हा वास्तुपुरुष आहे ना, आपल्या घरामध्ये असतो, प्रत्येकाच्या घरामध्ये असतो। कधी कधी तुम्ही पाहिलं असेल की आपण थोडं काम करतो तरीही सुद्धा आपल्या घरातील उत्पन्न आहे ना, ते व्यवस्थित असतं, संपूर्ण मजेशीर असतं। आणि कधी कधी भरपूर पैसा कमवून सुद्धा आपल्या घरामध्ये काही राहत नाही। आपल्या घराची दयनीय अवस्था असते। आपली पत्नीच आजारी असते, आपली मुलगीच आजारी असते, आपला मुलगाच आजारी असतो, आपला आईबापच आजारी असतो। म्हणजे नेहमी आपल्या जीवनामध्ये साडेसाती असते। समर्थांनी सांगितलंच आहे ना, आपण निस्वार्थपणे केलेलं काम आहे ना, कुठलंही सत्कार्य आहे, ते कधीच आयुष्यात वाया जात नाही। केव्हा ना केव्हा आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, कुठे ना कुठे कोणत्या तरी टप्प्यावर आपल्याला ते फळ देऊन जात असतं। पण हे मनुष्याला कळतं का बरं? मनुष्याला कळत नाही, कारण मनुष्य वेगळ्या विचारांमध्ये असतो। मनुष्याला फक्त पैसा दिसत असतो। पण कधीतरी मनुष्यानं आहे ना, हे सत्कर्म करायला हवे, हे सत्कार्य करायला हवं। समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमच्या चेहऱ्यावरचं तेज आहे ना, हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारांवर अवलंबून असतं। मनात आत्मविश्वास जेव्हा असतो ना, तेव्हा चेहरा सुद्धा तेजस्वी असतो। मनात इतरांविषयी प्रेम असलं ना की चेहरा सात्विक दिसतो। मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो ना। म्हणजे हे तुमचे मनातले भाव आहेत ना, हे माणसाला सुंदर बनवत असतात। पण हे जीवन आपलं सुंदर कधी होतं बरं? जेव्हा भगवंताविषयी प्रेम, आत्मविश्वास
आपल्या आईवडिलांविषयी आदर, म्हणजे सर्व काही आपल्याजवळ आहे, मग आपण बाहेर का शोधतो बरं? हा भक्तिमार्ग आपण बाहेर का शोधतो? तुमच्या घरामध्ये सर्व तीर्थ आहे, तरीसुद्धा आपण तीर्थाचं पाणी प्यायला जातो. बघा, तुम्हीच विचार करा. खरं तीर्थ तुमच्या आईवडिलांच्या चरणावरच आहे ना, तरीसुद्धा आपण बाहेर तीर्थ का पाहतो बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, माणसाच्या परिचयाची सुरुवात आहे ना, जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख त्याच्या वाणीनं होत असते, त्याच्या विचारांनी होत असते, त्याच्या कर्माने होत असते. म्हणून कोणी आपल्याला किती वाईट जरी म्हटलं ना, तरी फारसं मनावर घेऊ नका. कारण हे जग कधी तुम्हाला चांगलं म्हटलं आहे का बरं? कारण या जगामध्ये आहे ना, असं कोणीही नाही ज्याला सगळं काही येतं. असं कोणी आहे का बरं? तुम्ही क्रिकेट खेळत असाल, क्रिकेट तुम्हाला जास्त आवडत असेल, तर तुम्हाला फुटबॉल आवडत नसेल. तुम्हाला गायनाचा छंद असेल, तर तुम्हाला दुसरं काही येत नसेल. म्हणजे प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये कमतरता असते. पण कधी कधी मनुष्य आहे ना, स्वतःला एवढा मीपणा त्याला आलेला असतो ना, स्वतःला एवढा शहाणा समजतो की या जगामध्ये, या विश्वामध्ये माझ्यासारखा कोणी नाही. बघा, तुम्ही पाहिला असेल, मायकल जॅक्सन हा माणूस होता. आता मायकल जॅक्सन कोण होता? तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही. हा मायकल जॅक्सन होता ना, बघा, हा डान्सर होता. त्याच्यासारखा या दुनियेमध्ये कोणी नव्हता. म्हणजे त्याच्यासारखा डान्स तोच करू शकत होता. पण त्यानं मनामध्ये ठरवलं होतं की मी 150 वर्ष आयुष्य जगेल. त्याला आहे ना, तो देव काहीच मानत नव्हता. या जगामध्ये भगवंतच नाही, अशा प्रवृत्तीचा तो मनुष्य होता. म्हणजे मी ठरवेल तेच सर्व काही. म्हणजे तो स्वतःला एवढा अहंकारी समजत होता ना, स्वतःला या विज्ञानाच्या जोरावर 15-15, 20-20 डॉक्टर त्याच्या देखभालीसाठी होते. त्याला थोडं जरी काही झालं ना, तरीसुद्धा एवढा त्याच्याकडे पैसा होता ना, पैशाच्या जोरावर स्वतःला तो मीपणा समजत होता, अहंकारी समजत होता. त्याचं या जगामध्ये एक परिवर्तनीय हा चेहरा होता ना. पण मनुष्याच्या जीवनामध्ये अधोगती कधी निर्माण होईल ना, ते सांगता येत नाही. भगवंतांनं दाखवून दिलं की माझ्या पुढे कुणाचंच चालणार नाही. बघा, त्याच्या सेवेसाठी होते ना, त्याला थोडं जरी काही झालं तरी डॉक्टरांची ट्रीटमेंट होत असे. त्याला पिण्यासाठी पाणीसुद्धा वेगळं होतं. म्हणजे एवढा श्रीमंत असणारा तो मायकल जॅक्सन 150 वर्ष जगायची त्याची ख्याती होती. पण तो मेला किती वर्षामध्ये बरं? जेमतेम 50 वर्ष जगला. एवढं सुद्धा सर्व काही असताना सुद्धा तो 50 वर्ष जगू शकला. 150 वर्ष जगायची त्याची हेच होती ना, स्वप्न होतं. म्हणजे जर भगवंतानं ठरवलं ना, तर कोणीच काही करू शकत नाही. तुम्ही कितीही बलाढ्य असा, कितीही मोठे असा, तुमच्याकडे कितीही पैसा असेल, सर्व काही जाग्यावरच राहतं ना. आणि दुसरीकडे तुम्ही क्रिकेटमध्ये विराट कोहलीचं नाव ऐकलेलं असेल. आता विराट कोहली कोणाला माहीत नाही असा या जगामध्ये कोणी नसणार आहे. विराट कोहली म्हणजे क्रिकेट खेळणारा. ज्यांना माहीत नसेल ना, त्यांना सांगणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपल्या भारतानं वर्ल्ड कप जिंकला ना, ती वर्ल्ड कपची मॅच जिंकली. बघा, तुम्ही विराट कोहलीला चांगलं ओळखत असाल. प्रत्येकाला माहीत आहे की विराट कोहली आपल्या भारतासाठी किती महत्त्वाचा आहे, त्याच्याकडे किती संपत्ती आहे. असं म्हटलं जातं की विराट कोहलीच्या अकाउंटला मिनिटाने पैसे जमा होतात. म्हणजे एवढा श्रीमंत असणारा व्यक्ती आहे ना, जेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकला ना, तेव्हा दुसऱ्या दिवशी प्रेमानंद महाराजजींचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या आश्रमामध्ये पोचला होता. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, भक्ती किती गरजेची आहे. ज्याच्या क्षणोक्षणी पावलामध्ये पैसा आहे ना, तो सुद्धा सत्कर्म करतो. मग आपण कोण आहोत बरं? आपल्याकडे तर काहीच नाही, तरीसुद्धा आपल्यामध्ये एवढी मीपणा काय आहे बरं?
म्हणजे जेव्हा ही अशी माणसं आहेत ना, या माणसांचा आपण संघर्ष पाहिला ना, पण त्यामागे तुम्ही विराट कोहलीची फक्त श्रीमंती पाहिली, पण त्या मागचा हा आदर्श आहे ना, हा भक्तीचा ओळावा आहे, ते सुद्धा आपण पाहायला हवं. विराट कोहलीनं अयोध्या हे सर्व ही तीर्थस्थळं आहेत ना, साईबाबांच्या चरणी लीन झाले. म्हणजे जेव्हा जेव्हा मनुष्य कोणती गोष्ट करतो ना, तेव्हा भगवंताला त्याने अगोदरच सांगितलेलं असतं, हे भगवंता, जर मला या गोष्टीमधून समाधान मिळालं ना, मी नक्कीच तुझ्या दर्शनाला येईल. पण आपण मात्र जेव्हा आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण होतं ना, तेव्हा आपण सर्व काही विसरून जातो. भगवंताला केलेलं पूर्णता आपण विसरून जातो. भगवंताला दिलेला शब्द, भगवंताला केलेला नवस सर्व आपण काही विसरून जातो. म्हणजे जेव्हा आपल्या जीवनामध्ये सुखाचे क्षण असतात ना, तेव्हा भगवंताची आपण आठवण करत नाही, पण जेव्हा दुःखाचे क्षण येतात ना, तेव्हा लगेच भगवंताचा धावा करतो. म्हणून मनुष्याने सुखामध्ये सुद्धा आहे ना, भगवंताची आठवण करायला हवी, आठवण ठेवायला हवी. तीच खरी भक्ती आहे ना. बघा, तुम्ही पाहिलं असेल की आपल्याला हवा दिसत नाही, पण हवा आपल्याला जाणवत असते. ही हवासुद्धा आहे ना, 3 प्रकारची हवा असते. या हवेची गंमत आहे ना, प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये येत असते. म्हणजे काय बरं, जेव्हा चाकातून हवा जाते ना, तेव्हा मनुष्याची गाडी चालत नाही. जेव्हा डोक्यात हवा जाते ना, तेव्हा चांगलं वाईट काही कळत नाही. आणि जेव्हा हे श्वासोश्वास सोडून जातात, तेव्हा घरात मनुष्याला कोणी ठेवत नाही. बघा, ही 3 प्रकारची हवा आहे ना, हवा तर एकच आहे, पण जेव्हा ही 3 प्रकारे जाते, तेव्हा मनुष्याची राख रांगोळीच होते ना. म्हणून ही हवा आहे ना, ती हवा मनुष्यानं या हृदयाच्या बाहेरच ठेवावी. ही निसर्गाचाच नियम आहे ना. हवा जास्त झाली ना की मनुष्याच्या जीवनाचा टायर फुटून जातो. मग ॲक्सिडेंट व्हायला वेळ लागेल का बरं? अजिबात लागणार नाही ना. म्हणून हे आयुष्य एवढं सुंदर जगावं ना, की कोणीही आपल्या आयुष्यामध्ये ही माणुसकी दाखवावी. ही माणुसकी आहे ना, ती बघितली तर दिसते, दाखवली तर मिळते, केली तर कळते, मांडली तर मिळते, आणि ओळखली ना तर ती शेवटपर्यंत आपल्याजवळ राहते आणि दुसऱ्यांना सुद्धा दिली जाते. म्हणून मनुष्यानं आहे ना, जोपर्यंत आपल्या या पूर्ण शरीरामध्ये प्राण आहे, तोपर्यंत माणुसकी जपली गेली ना, तर त्यामध्ये भक्तीसुद्धा घडली जाते. आणि ही भक्ती ही मिळून कुणाकडून देऊन मिळत असते का बरं? अजिबात नाही ना. मनुष्याच्या जीवनामध्ये खरी भक्ती आहे ना, माणसाच्या परिचयाची सुरुवात आहे. ती परिचयाची सुरुवात अगोदर आपल्या वाणीमधूनच होते ना. म्हणजे ही वाणी आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाची आहे बरं. मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, जोपर्यंत सत्कर्म करण्याची इच्छा आहे ना, तोपर्यंत त्याला कुणीही हरवू शकत नाही. ज्या पद्धतीनं आपण पाहत होतो की आपल्या घरातला वास्तुपुरुष जोपर्यंत घरामध्ये उभा आहे ना, तोपर्यंत आपल्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नाही. जरी थोडेफार दुःख जरी आलं तरी मनुष्यानं अजिबात घाबरून जाऊ नये. म्हणजे जो तुमच्या घराचं भाग्य आणि समृद्धी ठरवतो ना, तो विषय म्हणजे वास्तुपुरुष. हा तुमच्या घरात वास्तुपुरुष खऱ्या अर्थानं उभा आहे ना किंवा नाही आहे, म्हणजे तुमच्या घरामध्ये वास्तुत सकारात्मक ऊर्जा आहे की नाही, देवदेवतांचा आशीर्वाद आहे की नाही, हे आपण नक्की ओळखायचं कसं? बघा, आपण जाणून घेऊया. ह्या आपल्या घरामध्ये हा वास्तुपुरुष आहे ना, तो 5 महत्त्वाची लक्षणं आहेत ना, ते आपल्याला सांगत असतो. म्हणजे आपल्या वास्तुपुरुषाचं महत्त्व आहे ना, ते वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक जमिनीच्या तुकड्यावर प्रत्येक घरात वास्तुपुरुष वास करत असतो. तो त्या जागेचा संरक्षकच असतो ना, देवता असतो. म्हणजे हा वास्तुपुरुष आहे ना. बघा, हे निरूपण बारीक आहे का? तुमच्या जीवनामध्ये खूप
खूप काही गोष्टी घडणार आहेत. हा वास्तुपुरुष आहे ना, ईशान्य कोपऱ्यामध्ये ते डोके नैऋत्य कोपऱ्यामध्ये पाय ठेवून जमिनीवर झोपलेल्या अवस्थेमध्ये असतो. बघा कुठे असतो बरं हा वास्तुपुरुष? लक्षात घ्या, आपल्या घराचा ईशान्य कोपरा आहे ना, त्यामध्ये या वास्तुपुरुषाचं डोकं असतं. नैऋत्य कोपऱ्यामध्ये पाय ठेवलेले असतात आणि हा जमिनीवर झोपलेल्या अवस्थेमध्ये असतो ना. याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, ही पॉझिटिव्ह एनर्जी सक्रिय आहे, ज्यामुळं घराला त्याचा पूर्ण आशीर्वाद मिळत आहे. जर हा वास्तुपुरुष शांत नसेल किंवा दुर्बळ झाला असेल तर घरात अनेक समस्या निर्माण होतात. म्हणजे ही 5 महत्त्वाची लक्षणं आहेत ना, तुमच्या घरामध्ये वास्तुपुरुष खरोखर उभा आहे म्हणजेच त्याचं शुभ परिणाम दिसत आहेत, ती ओळखण्यासाठी आहे ना, ही 5 लक्षणं आपल्या घरामध्ये तपासा. पहिली गोष्ट म्हणजे एका आर्थिक स्थैर्य आणि प्रगती आहे ना, म्हणजे फायनान्शियल स्टेबिलिटी त्याला म्हणतात. म्हणजे जर तुमच्या घरामध्ये पैशाची आवक जावक सुरळीत होत असेल, चांगली होत असेल आणि अचानक मोठं आर्थिक संकटसुद्धा येत नसेल, हे सकारात्मक वास्तूचं पहिलं लक्षण आहे ना. म्हणजे उदाहरणार्थ कुटुंबातील सदस्यांची कमाई वाढत आहे, अनावश्यक खर्च टळत आहे आणि तुम्ही बचत करू शकत आहात. तर सतत पैशाची टंचाई आहे ना किंवा कर्ज वाढत असेल तर वास्तू दोष असू शकतो. जिथे पैसा टिकतो आणि पैसा वाढतो तिथे वास्तुपुरुष उभा असतो. म्हणजे थोडक्यामध्ये काय बरं, जेव्हा आपल्या घरामध्ये आजारपणं कमी असतील, जेव्हा आपल्या घरामध्ये कोणतीही लक्षणं आपल्या जीवनामध्ये दुःख देत नसणारी असतील, तर त्या घरामध्ये वास्तुपुरुष उभा आहे. त्या वास्तुपुरुषाचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये आहे. पण हा वास्तुपुरुष आहे ना, तो सदैव उभा कोणाच्या घरामध्ये असतो बरं? तो आहे ना, तो वास्तुपुरुष ज्या घरामध्ये रोज उपासना होते, ज्या घरामध्ये रोज श्रवण होतं, ज्या घरामध्ये समर्थांनी सांगितलेले नियम पाळले जातात, ज्या घरामध्ये दानधर्म होत असेल, त्या घरातला वास्तुपुरुष आहे ना, कधीच जात नाही. आणि हा वास्तुपुरुष कोण असतो बरं? या वास्तुपुरुषाचं नाव आहे समाधान. आणि हा समाधान आहे ना, बघा एक वेळ तुमच्या घराची लक्ष्मी बाहेर जाईल, पण जोपर्यंत तुमच्या घरामध्ये वास्तुपुरुष आहे ना, तोपर्यंत किती जरी लांब लक्ष्मी तुमच्या घरातून गेली ना, तरी ती काही काळ तिथे राहू शकते, काही क्षण तिथे राहू शकते, पण ती शेवटी आहे ना वास्तुपुरुषाच्या जवळच येत असते. म्हणजे ही लक्ष्मी किती जरी आपल्या दूर गेली ना, जोपर्यंत समाधान आपल्याजवळ आहे ना, तोपर्यंत तुम्हाला जीवनामध्ये घाबरण्याची गरज नाही. हा वास्तुपुरुष जोपर्यंत आपल्या घरामध्ये आहे, तोपर्यंत आपल्या केसालाही कोणी धक्का लावू शकणार नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्य आणि शांतता. हे लक्षण आहे ना, कुटुंबातील सदस्य आहेत ना, सतत आजारी पडत नसतील आणि घरामध्ये मनशांती असेल, मेंटल पीस टिकून असेल, लहान सहान गोष्टींवरून रोज भांडणं होत नसतील. उदाहरणार्थ डॉक्टरांकडे वारंवार जावं लागत नाही, घरी परतल्यावर तुम्हाला शांत आणि सकारात्मक वाटत असेल. जर घरात सतत नकारात्मक ऊर्जा आणि उदासीनता म्हणजे सडनेस डिप्रेशन जाणवत असेल, तर वास्तुपुरुष दुर्बळ अवस्थेमध्ये आहे. हे जे निरोगी शरीर आहे ना, शांत मन आहे, ही शुभ वास्तूची देणगी आहे ना. पण आपण मात्र या गोष्टींवर कधी विश्वास ठेवत नाही. म्हणजे आपल्या जीवनामध्ये बघा, तुम्ही घरामध्ये रोज हरिपाठ करायला सुरुवात करा, कोणतं तरी पारायण करायला सुरुवात करा, रोज उपासना करायला सुरुवात करा. बघा, तुमचं घरसुद्धा आनंदाने न्हाऊन जाईल. आणि हे घर आनंदाने न्हाऊन जाण्यासाठी आपल्या जीवनामध्ये नामस्मरण घडणं गरजेचं आहे. कधीकधी मनुष्य आहे ना, या सर्व गोष्टी या निरर्थक मानतो. मग कधीकधी एवढ्या मोठ्या पद्धतीनं संकट येतं ना, मग त्या संकटातून बाहेर निघावं कसं?
त्याला अजिबात कळत नाही, कारण हे मन त्याचं विचलित झालेलं असतं. आणि जेव्हा हे शांत मन विचलित होतं तर ते वाऱ्यासारखं फिरू लागतं. एका स्थळी थांबतं का बरं? ते कधीच थांबत नाही. आता आपण तिसरं लक्षण पाहूया की संततीची प्रगती आणि यश निर्माण करणं. बघा, आपण कधी कधी पाहतो की घरातली मुलं आहेत ना, किंवा तरुण पिढी आहे, आपल्या कामामध्ये, आपल्या अभ्यासामध्ये किंवा आपल्या करिअरमध्ये उत्कृष्ट यश मिळवत असतील तर त्यांना योग्य वेळी योग्य संधी मिळत असतील. उदाहरणार्थ, मुलं ऐकतात, अभ्यासात मन लावतात, त्यांच्या आयुष्यामध्ये स्थिरता आहे. संततीला वारंवार अपयश येत असेल किंवा शिक्षणामध्ये अडथळे येत असतील तर वास्तूची ऊर्जा योग्य नाही. पुढच्या पिढीची प्रगती म्हणजेच वास्तूचा आशीर्वाद आहे ना. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये नेमका आहे काय बरं? जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये ब्रह्ममुहूर्तावर उपासना होत नसेल तोपर्यंत या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडणार आहेत. म्हणून तुम्हाला एवढं सांगून सुद्धा आपण जर ब्रह्ममुहूर्तावर उपासना करत नसू तर त्याचा फायदा आहे का बरं? आता आपण चौथं लक्षण पाहूया, तुळशीचं रोप. बघा, हे तुळशीचं रोप आहे ना, किंवा आणि घरगुती रोपं आहेत, म्हणजे तुमच्या अंगणातील किंवा बाल्कनीतील तुळशीचं रोप आहे ना, आणि इतर झाडं आहेत, नेहमी हिरवीगार टवटवीत असतील ना. उदाहरणार्थ, जर तुम्ही नवीन रोपटं लावल्यावर सुद्धा ते वारंवार सुकत असेल किंवा घरात लावलेल्या झाडांची वाढ थांबली असेल तर हे नकारात्मक ऊर्जेचे स्पष्ट संकेत आहेत. आणि जर हिरवीगार रोपे घरात अशा जीवनशक्ती दर्शवतात ना, निसर्गाची वाढ आहे, हे वास्तूच्या सकारात्मकतेचं थेट परिणाम आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, दुसरी कोणतीही झाडं नसतील तरी चालतील, पण हे तुळशीचं रोप आपल्या अंगणामध्ये नक्कीच असावं. जेवढं तुम्हाला होईल ना तेवढ्या तुळशीची रोपं तुम्ही लावू शकता. या तुळशीच्या रोपामुळं आहे ना, आपल्या पूर्ण घरामध्ये एक ऊर्जा निर्माण होत असते. आणि ही ऊर्जा जेव्हा आपल्या मनाला लागते ना, तेव्हा आपलं सुंदर असं वातावरण निर्माण होतं. आणि हे वातावरण आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण करणारं असतं. आता आपण यावरचे उपाय पाहूया, म्हणजे घराची स्वच्छता. सर्वात आधी घराच्या ईशान्य कोपरा आहे ना, ईशान कोण आहे, आणि मध्यभाग ब्रह्मस्थान पूर्णपणे स्वच्छ आणि रिकामा ठेवा. सकारात्मक ऊर्जा आहे ना, ती घरामध्ये रोज कापूर आणि गुगुळ जाळा. म्हणजे रोज आपण संध्याकाळी कापराची ती पूर्ण जाळलं ना तर आपल्या घरामध्ये खूप ऊर्जा निर्माण होत असते. ही वास्तुशांती आहे ना, ही घराची वास्तुशांती आहे. योग्य वेळे आणि योग्य पद्धतीनं करून घ्या. हा प्रकाशाचा वापर आहे ना, ईशान्य कोपऱ्यामध्ये आणि मुख्य दरवाजाजवळ नेहमी मंद दिवा किंवा प्रकाश ठेवा. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत आपल्या देव्हाऱ्यामध्ये दिवा आहे ना तोपर्यंत आपल्या घरामध्ये वास्तुपुरुष आहे ना, तो नेहमी सक्रिय असतो. आणि त्या वास्तुपुरुषाला जर जागं करायचं असेल तर आपल्या अध्यात्म रूपानं, भक्ती मार्गानं आपल्या घरामध्ये रोज नामस्मरण होत असेल, माण्याचे श्लोक वाचले जात असतील, दासबोध वाचला जात असेल, हरिपाठ होत असेल, आपल्या या जीवनामध्ये उपासना होत असेल तर हा वास्तुपुरुष उभ्या स्थितीमध्ये असतो. आणि जोपर्यंत हा वास्तुपुरुषाचा तो पूर्ण खेळ आहे ना आपल्या घरामध्ये चालतो ना, तो वास्तुपुरुषाचा खेळ मनुष्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करतो. त्या सुखामध्ये काही येतं बरं? त्या सुखामध्ये आपल्या घरामध्ये पैसा खेळला जातो. त्या सुखामध्ये आपल्या घरामध्ये दुःख येत नाही. म्हणजे आपल्या घरामध्ये कधी हानी होत नाही. म्हणून हा वास्तुपुरुष आहे ना, आपल्या जीवनामध्ये निरंतर टिकावा वाटत असेल तर आपल्या जीवनामध्ये उपासना घडणं, आपल्या जीवनामध्ये नामस्मर घडणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे हा वास्तुपुरुष हा केवळ एक नकाशा नाही तर तो तुमच्या घराचा आत्मा आहे. जेव्हा तुम्ही वास्तूच्या नियमांचं पालन करता ना तेव्हा तुम्ही त्या आत्म्याचा आदर करत असता.
म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, समर्थांनी सांगितल्याप्रमाणे आहे ना, आपल्या घराचा वास्तुपुरुष आपल्या उपासनेवर अवलंबून असतो. जर तुमची नित्य नेमानं 2 वेळी उपासना होत असेल ना, तर वास्तुपुरुष तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करतो. आणि जेव्हा वास्तुपुरुषाचा आपल्या जीवनामध्ये प्रवेश होतो ना, तेव्हा आपल्या जीवनामध्ये संकट कधीच येत नाही. कारण तिथे देवाची मर्जी असते. जिथे भगवंताची मर्जी असते ना, तो आपल्या मागे पुढे उभा असला ना, मग आपल्या जीवनामध्ये दुःख येईल का बरं? आलं तरी ते थोडक्यावर निभावलं जातं. म्हणून आज आमचं जीवन एवढं सुरक्षित आहे ना, ही समर्थांची कृपा आहे, सद्गुरूंची कृपा आहे, दत्तगुरू महाराजांचा आशीर्वाद आहे ना, म्हणून आमचं जीवन कल्याणकारी आहे. जय जय रघुवीर समर्थ.